26 नोव्हेंबर 2025 ला भारतीय रुपया हा करन्सी मेकॅनिझमनुसार क्रॉल लाईक ॲडजस्टमेंटमध्ये गेला। IMFच्या नियमानुसार 10 वेगवेगळ्या प्रकारचे करन्सी मेकॅनिझमचे ॲडजस्टमेंट्स आहेत। त्याच्यामध्ये क्रॉल लाईक ॲडजस्टमेंट आहे। क्रॉल लाईक ॲडजस्टमेंटचा अर्थ असा आहे की 2% बँडमध्ये रुपया वधारला किंवा घसरला, दोन्ही बाबतीत काहीही झालं तरी सेंट्रल बँक हस्तक्षेप करणार नाही, इंटरव्हेन करणार नाही। आधी रुपया हा स्टॅबिलाइज अरेंजमेंटमध्ये होता। स्टॅबिलाइज अरेंजमेंटमध्ये होतं असं की करन्सी स्टॅबिलाइज करण्यासाठी सेंट्रल बँक इंटरव्हेन करते। क्रॉल लाईक अरेंजमेंटमध्ये जेव्हा एखादी करन्सी जाते तेव्हा 2% बँडमध्ये प्लस मायनस म्हणजे ती करन्सीची व्हॅल्यू वाढली किंवा कमी झाली, दोन्ही बाबतीत सेंट्रल बँक इंटरव्हेन करत नाही आणि साधारण ही अरेंजमेंट 6 महिन्यासाठी असते। 26 नोव्हेंबर 2025 ला रुपया हा क्रॉल लाईक ॲडजस्टमेंटमध्ये गेला आणि त्याच्यानंतर 3 डिसेंबरला रुपयाची व्हॅल्यू एका डॉलर बरोबर 90.17 रुपये इतकी झाली। कारण रुपयाचा दर हा मार्केट फोर्सेसनं डिमांड सप्लाय प्रमाणे ठरवला गेला, त्याच्यामध्ये सेंट्रल बँकेने कुठलाही इंटरव्हेन केलं नाही। आता त्याच्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी रुपया 90 रुपयावरून पुन्हा 89 रुपये आणि काही पैसे असा वधारला। आज 6 डिसेंबर 2025 ला $1 बरोबर 89.95 पैसे अशी रुपयाची किंमत आहे। याच्यामध्ये झालंय असं की IMFच्या करन्सी मेकॅनिझमचे एकूण 10 वेगवेगळे प्रकार आहेत। 1945 ला ब्रेटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आली। त्याच्यानंतर गोल्ड एक्सचेंज रेट हाच एक स्टँडर्डाइज रेट होता। त्याच्यामध्ये डॉलर हा सोन्याशी निगडीत होता आणि बाकीच्या ज्या करन्सीज होत्या त्या डॉलरशी निगडीत होत्या, त्याच्याप्रमाणे रेट ठरवला जात होता। पण 1971 ला जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी आता गोल्ड एक्सचेंज रेट हा जो काही स्टँडर्डाइज रेट होता तो आता लागू नाहीये, डॉलर हा सोन्याशी निगडीत नाहीये असं जाहीर केलं आणि त्याच्यानंतर फ्री फ्लोटिंग करन्सीज झाल्या। मार्केट फोर्सेस प्रमाणे करन्सी रेट डिसाइड होत होते। 1973 ला ऑइल प्राइस शॉक नंतर IMFने वेगवेगळ्या करन्सी मॅनेजमेंट टेक्निक्स अस्तित्वात आणल्या। त्या आता 10 वेगवेगळ्या करन्सी मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत। कधी करन्सी स्टॅबिलाइज मध्ये असते, कधी क्रॉल लाईक मध्ये असते, कधी फ्री फ्लोटिंग मध्ये असते। त्या प्रत्येक देशाच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे जशी बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन असेल किंवा करंट अकाउंटची सिच्युएशन असेल त्याच्याप्रमाणे ते ऍडजस्टमेंट केली जाते आणि त्याच्यामध्ये IMF त्याच्या सल्ले देत असतं। हा IMFने 1973 नंतर या करन्सी मॅनेजमेंट टेक्निक्स अस्तित्वात आणल्या। याला